गुड मॉर्निंग क्लास. तुमच्या सगळ्यांचं आपल्या कायझेन अड्डा या ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत आहे. आज आपण वर्गमूळ आणि घनमूळ या घटकावर चर्चा करणार आहोत. स्टेट लेवलची परीक्षा असो किंवा सेंट्रल लेवलची परीक्षा असो, अगदी रेल्वे, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन सारखे पेपर जे आहेत त्या पेपरमध्ये सुद्धा या घटकावर पुन्हा पुन्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले असतात. आज आपण या वर्गमूळ घनमूळ घटकाच्या काही बेसिक कन्सेप्ट, त्याचबरोबर या घटकावरचे काही प्रश्न याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. चला आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करू. मित्रांनो, वर्गमूळ, घन आणि घनमूळ हे शब्द आणि यांचे अर्थ आपल्याला माहिती आहे. आपण युनिटला सुरुवात करण्यापूर्वी काही कन्सेप्टचा विचार करू. सुरुवातीला लक्ष द्या. 2, 3, 7, 8 हे 4 अंक असे आहेत. हे अंक ज्या संख्यांच्या एकक स्थानी असतील ती संख्या कधीच वर्ग संख्या असू शकत नाही. लक्षात घ्या, वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीही येत नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे, वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 5 आलाच तर त्याच्या दशक स्थानी नेहमी 2 हाच अंक येतो. उदाहरणार्थ लक्ष द्या, कोणत्याही एकक स्थानी 5 असलेल्या संख्यांचा जर आपल्याला वर्ग करायचा असेल, म्हणजे 25चा जर वर्ग करायचा असेल तर पुढे 25 लिहून टाका. दशक स्थानचा अंक 2 आणि त्याच्या क्रमाने पुढची संख्या जी आहे ती 3, त्या दोन्हींचा गुणाकार करा, बेत्रिक 6, इथं 6 लिहून टाका, आपल्याला 25चा वर्ग मिळेल. 55चा वर्ग जर मला काढायचा असेल तर पुढे डोळे झाकून 25 लिहून टाका. दशक स्थानचा अंक 5 आहे, 5 सखत 30, म्हणून या ठिकाणी 30 हा अंक येईल. अशा पद्धतीने जर एखाद्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या दशक स्थानी 2 हाच अंक येतो. 5 एकटा येत नाही, तो 2ला घेऊन येतो, म्हणजे शेवटी 25 ही संख्या येत असते. पुढच्या नियमाकडे चला. ज्या वेळेस एखाद्या वर्ग संख्येच्या शेवटी 0 हा अंक येतो त्यावेळेस तो एकटा कधीच येत नाही. वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 0 आले तर 0 2च्या पटीत येतात, म्हणजेच शेवटी 2 0 किंवा 4 0 किंवा 6 0 किंवा 8 0 अशा पद्धतीने 0 येतात. पुढचा नियम असा आहे, वर्ग संख्या जर दशांश अपूर्णांक असेल, लक्षात घ्या, वर्ग संख्या जर दशांश अपूर्णांक असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं जी आहेत ती सुद्धा 2च्या पटीत येतात. वर्ग संख्या जर दशांश अपूर्णांक असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं 2च्या पटीत येतात. आपल्याला प्रश्नांकडे जाण्याच्या अगोदर हे 2-3 नियम जे आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. परत एकदा रिपीट करतो, लक्ष द्या. वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीही येत नाहीत. वर्ग संख्येच्या शेवटी जर 5 आलेच तर त्याच्या दशक स्थानी 2 हाच अंक येतो. वर्ग संख्येच्या शेवटी जर 0 आले तर ते 2च्या पटीत येतात. वर्ग संख्या जर दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं जी आहेत ती सुद्धा 2च्या पटीत येत असतात. चला आपण प्रश्नांकडे जायचा प्रयत्न करू. लक्ष द्या मित्रांनो, कोणती संख्या वर्ग संख्या असू शकेल असा प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये 2 स्टार 9 5, दुसरा ऑप्शन आहे 4 3 स्टार 1, तिसरा ऑप्शन आहे 6 0 स्टार 3 आणि चौथा ऑप्शन आहे 2 स्टार 0 7. या 4 संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्न असा विचारलेला आहे, या 4 संख्यांपैकी कोणती संख्या वर्ग संख्या असू शकेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण आताच नियम पाहिला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 3, 7
हे अंक असतील त्या संख्या वर्ग संख्या असू शकत नाही. त्याच्यामुळे हे दोन पर्याय यायचं काहीही कारण नाही. या ठिकाणी वर्ग संख्येच्या शेवटी 5 आलेले आहेत, परंतु त्याच्या अगोदर 2 आलेले नाहीत, म्हणून ही संख्या सुद्धा वर्ग संख्या असणार नाही. या तीनही संख्या वर्ग संख्या नाहीत, म्हणून ही संख्या जी आहे ती वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या असू शकेल, तर ही वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे. त्याच्या खाली सेम प्रश्न आहे. 0.169 16.90. तिसरा पर्याय आहे 1.690 आणि चौथा ऑप्शन आहे 0.00169. आपल्याला असं विचारलंय या चार संख्यांमध्ये कोणती संख्या वर्ग संख्या असू शकेल. मित्रांनो लक्ष द्या, 13चा वर्ग 169 आहे हे आपल्याला माहिती आहे. इथं सर्व ठिकाणी 169 169 169 169 आलेले आहेत, पण दशांश चिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मग दशांश चिन्हाच्या संदर्भामध्ये, दशांश अपूर्णांकाच्या संदर्भामध्ये एक नियम मी तुम्हाला आता असं सांगितला होता की वर्ग संख्या जर दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं जी आहेत ती 2च्या पटीत असावी लागतात. या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये दशांश चिन्हानंतरची घरं 2च्या पटीत आहेत पहा. या ठिकाणी एकच ऑप्शन असं आहे ज्या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2च्या पटीत घरं आहेत. इथं 3 घरं आहेत, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 5 घरं आहेत. पण हे उत्तर नाही. आता का? मी नियम तर तुम्हाला सांगितला दशांश चिन्हानंतर 2च्या पटीत घरं असायला पाहिजेत. इथं 2 घरं आहेत, पण तरी सुद्धा माझं म्हणणं असं आहे की ही संख्या वर्ग संख्या नाही. याचं कारण असं आहे, दशांश चिन्हानंतर जर संख्येत शेवटी 0 आला तर तो 0 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय त्याच्या असण्या नसण्याने संख्येच्या किमतीवर काहीही फरक पडत नाही. या ठिकाणी शेवटी 0 दिलेला आहे, हा नाही लिहिला तरी चालेल. तो दिलेलाच कशासाठी आहे, तो आपल्याला फसवण्यासाठी दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्हानंतर एकच घर आहे, म्हणून ही संख्या वर्ग संख्या असू शकत नाही. त्याच्या उलट या संख्येमध्ये सुद्धा शेवटी 0 दिलेला आहे, हा नाही लिहिला तरी चालेल, म्हणून या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2 घरं येतात. म्हणून ऑप्शन नंबर 3 ही संख्या जी आहे ही वर्ग संख्या आहे. लक्षात घ्या, हे परीक्षेचे प्रश्न आहेत सगळे. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. 2 क्रमवार वर्ग संख्यांमध्ये 39चा फरक आहे, तर लहान किंवा मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ किती? 2 क्रमवार वर्ग संख्या आहेत आणि या 2 क्रमवार वर्ग संख्यांमध्ये 39चा फरक आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला असं विचारलंय त्या 2 वर्ग संख्यांपैकी मोठ्या वर्ग संख्येचं वर्गमूळ किती किंवा छोट्या वर्ग संख्येचं वर्गमूळ किती, हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. समोर लक्ष द्या. या ठिकाणी मी 2 क्रमवार संख्या घ्यायचा प्रयत्न करतो आहे. 8 आणि 9 या 2 क्रमवार संख्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 8चा वर्ग जो आहे तो आहे 64. 9चा वर्ग जो आहे तो आहे 81. 81 आणि 64 या दोन्हींची जर आपण वजाबाकी करायचा प्रयत्न केला तर उत्तर येतं 17. आणि 9 आणि 8 यांची बेरीज जरी केली तरी सुद्धा उत्तर येतं 17. आणखी एक उदाहरण पाहू. 2 क्रमवार संख्या घ्यायचा आपण प्रयत्न करू. 6 आणि 7. 6चा वर्ग 36 आहे, 7चा वर्ग 49 आहे. 49 मधून 36 जर आपण वजा केले तर उत्तर येतं 13. आणि 6 आणि 7 यांची बेरीज सुद्धा येते 13. याचा अर्थ असा आहे, क्रमवार वर्ग संख्यांमध्ये त्यांच्या वर्गमुळाच्या बेरजे इतका फरक असतो. लक्षात घ्या मित्रांनो, क्रमवार वर्ग संख्यांमध्ये
त्यांच्या वर्गमुळाच्या बेरजे इतका फरक असतो। या ठिकाणी आपल्याला फरक जो दिलेला आहे तो दिलेला आहे 39। मग हा 39 कोणत्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज आहे तर 20 अधिक 19 बरोबर 39 या त्या दोन क्रमवार संख्या आहेत आणि म्हणून त्यातली लहान संख्या जी आहे ती आहे 19 आणि मोठी संख्या जी आहे ती आहे 20। लक्षात घ्या हा सोडवण्याचा प्रश्न नाही। चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो। कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार 224 आहे? असा प्रश्न आपल्याला विचारलाय की अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येच्या पुढची संख्या आणि मागची संख्या या दोघांचा गुणाकार 224 येतो। पुन्हा प्रश्नाकडे जाण्या अगोदर थोडंसं लक्ष द्यायचा प्रयत्न करा। आपण कोणतीही एक संख्या घेऊ, उदाहरणार्थ 5 ही संख्या घेतलेली आहे मी। 5च्या पुढची संख्या जी आहे ती आहे 6 आणि 5च्या मागची संख्या जी आहे ती आहे 4। या दोन्हींचा जर आपण गुणाकार केला तर उत्तर येतं 6 चोक 24 आणि जर आपण या 5चा वर्ग करण्याचा प्रयत्न केला तर उत्तर येतं 25। काही लक्षात येतंय का मित्रांनो? थोडंसं पुढे आणखी लक्ष द्या। मी एक दुसरं उदाहरण घेतलेलं आहे ते आहे 10। 10च्या पुढची संख्या जी आहे ती आहे 11 आणि 10च्या अगोदरची संख्या जी आहे ती आहे 9। या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार येतो 11 9 99 आणि 10चा जर मी वर्ग करायचा प्रयत्न केला तर उत्तर येतं 100। याचाच अर्थ असा आहे मित्रांनो, कोणत्याही संख्येच्या पुढील आणि मागील संख्यांचा गुणाकार जो असतो तो त्या संख्येच्या वर्गापेक्षा 1 ने कमी येतो। लक्षात घ्या। याचाच अर्थ असा आहे क्रमवार सम अगर क्रमवार विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार मधल्या संख्येच्या वर्गापेक्षा 1 ने कमी येत असतो। या ठिकाणी आपल्याला जो गुणाकार दिलेला आहे हा सुद्धा वर्ग संख्येपेक्षा 1 ने कमी आहे। मग 1 ने कमी आहे ना तर त्यात 1 मिळवा। 224 अधिक 1 बरोबर 225। हा कशाचा तरी वर्ग असेल आणि ज्याचा वर्ग असेल त्याचं वर्गमूळ हेच आपलं उत्तर आहे। वर्गमुळात 225 225 हा 15चा वर्ग आहे। आपलं उत्तर आहे 15। 15 ही अशी संख्या आहे की हिच्या पुढची आणि मागची संख्या म्हणजे 14 आणि 16 यांचा गुणाकार जो आहे तो 224 येतो। चला पुढच्या प्रश्नाकडे। समोर पहा मित्रांनो, 88चा वर्ग वजा 87चा वर्ग हे एक उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे। हा प्रश्न आपण आत्ताच सोडवला होता। लक्षात घ्या, तो प्रश्न जो होता तो लेखी स्वरूपामध्ये होता आणि हा संख्यांच्या संदर्भामध्ये विचारलेला आहे। परंतु प्रश्न हाच आहे, आपल्याला प्रश्नामध्ये थोडासा बदल केल्यानंतर सुद्धा तो प्रश्न ओळखता आला पाहिजे आणि त्यासाठी आकलन हे सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे। लक्षात घ्या, गणित वाचल्यानंतर त्या गणिताचा अर्थ जर समजला तर आपल्याला गणित सोडवण्यासाठी कोणत्याही नियमाची किंवा सूत्राची गरज पडत नाही। समोर लक्ष द्या, या ठिकाणी 88चा वर्ग वजा 87चा वर्ग असा प्रश्न विचारलेला आहे। आताच आपण असं पाहिलं की क्रमवार वर्ग संख्या ज्या असतात, या ठिकाणी 87 आणि 88 या क्रमवार संख्या आहेत आणि दोघांचेही वर्ग आहेत। मग क्रमवार वर्ग संख्या जर असतील तर क्रमवार वर्ग संख्यांमध्ये त्यांच्या वर्गमुळाच्या बेरजे इतका फरक असतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 88 अधिक 87 असं उत्तर येणार आहे आणि हे उत्तर येतं 175। प्रश्न हाच असेल। हा आणि हा प्रश्न सारखाच आहे, विचारण्याची पद्धत फक्त वेगळी आहे। 99 गुणिले 99 याचाच अर्थ 99चा वर्ग वजा 98 गुणिले 98 म्हणजेच 98चा वर्ग। 99चा वर्ग वजा 98चा वर्ग। 99 आणि 98 या क्रमवार संख्या आहेत म्हणून यांच्या बेरजे इतका फरक त्यांच्या वर्गमुळामध्ये असेल। मग या ठिकाणी 99 अधिक 98 बरोबर 197।
हे त्याचं उत्तर असणार आहे. चला पुढे मित्रांनो, पुढच्या 2-3 उदाहरणाकडे जाण्या अगोदर आपण 1-2-3 नियम बैजिक राशीमधले थोडेसे समजावून घ्यायचा प्रयत्न करू. x प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy. लक्षात घ्या, हा कोणताही नियम नाही, हे कोणतंही सूत्र नाही. x अधिक y ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे. एखाद्या संख्येचा वर्ग करणं याचा अर्थ त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणं. x अधिक y ला जर आपण x अधिक y ने गुणण्याचा प्रयत्न केला तर उत्तर हे येणार आहे. आपण इथं कोणतंही सूत्र नियम लिहिलेला नाही. दुसरा नियम असा आहे x वजा y ब्रॅकेटचा स्क्वेअर. जर x वजा y ला x वजा y ने गुणण्याचा प्रयत्न केला तर उत्तर येईल x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2xy. आणि आणखी एक यामधला नियम आहे, जर आपण x अधिक y आणि x वजा y यांचा गुणाकार करायचा प्रयत्न केला तर उत्तर येणार आहे x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मित्रांनो लक्ष द्या, बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये ज्या वेळेस अशा प्रकारची गणिताची रचना असेल x अधिक y आणि x वजा y, लक्षात घ्या x आणि y याच्या ऐवजी कोणत्याही संख्या असू शकतील, पण रचना जर अशी असेल x अधिक y आणि x वजा y तर डोळे झाकून समजावून घ्यायचं, याचा अर्थ x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असा आहे. जर एखादं उदाहरण दिलेलं असेल आणि त्या उदाहरणाची रचना x स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर वजा 2xy अशी असेल, x आणि y याच्या ऐवजी कोणत्याही संख्या असू शकतील, अपूर्णांक देखील असू शकतील, अशी जर रचना असेल तर डोळे झाकून समजावून घ्या तो x वजा y चा स्क्वेअर आहे. किंवा x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy अशी जर उदाहरणाची रचना असेल तर समजावून घ्या तो x अधिक y याचा स्क्वेअर आहे. अशा रचनेची उदाहरणं जी आहेत ती या घटकावर पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा विचारलेली आहेत. आपण ती उदाहरणं पाहू. समोर लक्ष द्या मित्रांनो, हेही परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न आहेत. याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये ज्या संख्या आपल्याला दिलेल्या होत्या त्या क्रमवार संख्या होत्या. या ठिकाणी क्रमवार वर्ग संख्या दिलेल्या नाहीत. 56चा वर्ग वजा 44चा वर्ग असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 56चा वर्ग वजा 44चा वर्ग याची रचना जी आहे ती a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर किंवा x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अशी आहे. ज्या वेळेस उदाहरणाची रचना अशी असेल त्यावेळेस त्याचा अर्थ असा असतो 56 अधिक 44 आणि 56 वजा 44. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी 56 आणि 44 याची जर बेरीज करायचा प्रयत्न केला तर ती बेरीज येते 100 आणि 56 मधून 44 जर वजा करायचा प्रयत्न केला तर वजाबाकी येते 12. 100 गुणिले 12 याचं उत्तर आहे 1200. हाच प्रश्न आहे पुढे आणखी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. समोर पहा, 84 गुणिले 84 वजा 54 गुणिले 54 छेदस्थानी आहे 84 वजा 54. लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा 84चा वर्ग आहे आणि इथे 54चा वर्ग आहे, म्हणजेच इथं सुद्धा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे. आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर जेव्हा असेल तेव्हा a प्लस b आणि a मायनस b अशी रचना येणार आहे. छेदस्थानी आपल्याला या ठिकाणी 84 वजा 54 दिलेले आहेत. या ठिकाणी वरचा एक कंस आणि खालचा एक कंस आपल्याला सारखा दिसतो आहे. इथं मध्ये गुणाकार सोडून दुसरी कोणतीही क्रिया नाही, त्यामुळे या पूर्ण कंसाला हा कंस कॅन्सल होईल आणि या ठिकाणी 84 आणि 54 या दोघांची बेरीज हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 84 अधिक 54 बरोबर 138 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा रचनेवरचे प्रश्न पुन्हा पुन्हा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. आणखी पुढचे काही प्रश्न पाहू. समोर लक्ष द्या. पुढचे प्रश्न आपण पाहू. 22चा वर्ग बरोबर 484 तर वर्गमुळामध्ये 0.0000484 बरोबर किती
या ठिकाणी 484 आहे, जो 22चा वर्ग आहे. इथं सुद्धा 484 आहेत, परंतु दशांश चिन्हानंतर काही शून्य आणि त्यानंतर 484 हे अंक आपल्याला दिलेले आहेत. लक्षात घ्या, याचं वर्गमूळ जे आहे ते 22च्या पटीतच येणार आहे. पण नेमकं किती असेल तर लक्षात घ्या, ज्या वेळेस एखाद्या दशांश चिन्हाच्या स्वरूपातील वर्गसंख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं असेल, त्यावेळेस वर्गसंख्येमध्ये दशांश चिन्हानंतर जेवढी घरं असतील त्याच्या निम्मी घरं जी आहेत ती वर्गमुळामध्ये होतील. लक्ष द्या, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 5 6 घरं आहेत. वर्गमुळामध्ये याच्या निम्मी म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजेत. 484चं वर्गमूळ 22 आहे, म्हणून उत्तर या ठिकाणी 22 येईल. पण दशांश चिन्हानंतर 3 घरं पाहिजेत, 1 2 आणि 3, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 0.022. पुढच्या प्रश्नाकडे पहा. वर्गमुळामध्ये 50चा वर्ग वजा 14चा वर्ग असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये पाहिल्यासारखं परत या ठिकाणी लक्ष द्या. 50चा वर्ग वजा 14चा वर्ग म्हणजेच a² - b² अशा रचनेचा हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर a + b आणि a - b यायला पाहिजे. मग वर्गमुळामध्ये 50 + 14 आणि 50 - 14 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. 50 आणि 14 यांची बेरीज येते 64 गुणिले 50 मधून 14 गेल्यानंतर उत्तर येतं 36. आपल्याला माहिती आहे 64 हा 8चा वर्ग आहे आणि 36 हा 6चा वर्ग आहे, त्यामुळे वर्गमुळाच्या बाहेर येताना या ठिकाणी 8 होतील. ही संख्या वर्गमुळाच्या बाहेर येईल त्यावेळेस 6 होतील. 6 8 48 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर लक्ष द्या मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये वर्ग, वर्गमूळ आणि घन, घनमूळ या घटकामधील काही बेसिक कन्सेप्ट आणि त्यावर येणारे सोपे सोपे प्रश्न जे आहेत की जे प्रश्न सोडवण्याची गरज नाही, पाहिल्याबरोबर आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल, असे काही प्रश्न आज आपण पाहिले. याच घटकावर आणखी काठिण्य पातळी असणारे बरेचसे प्रश्न जे आहेत ते पुन्हा पुन्हा परीक्षेला विचारले जातात, ते आपण याच घटकावरच्या पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. आजचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट द्यायला विसरू नका आणि हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. उद्याच्याला पुन्हा एकदा नवीन घटकासह आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत नमस्कार.